विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शुक्रवारी आपण तुमच्या सामान्य विज्ञान या पुस्तकातील 7वे प्रकरण गती, बल व कार्य हे पूर्ण केलेले होते. आज आपण 8व्या प्रकरणास सुरुवात करूया. 8व्या प्रकरणाचे नाव आहे स्थितिक विद्युत. या प्रकरणाअंतर्गत सर्वप्रथम मी तुम्हाला काही प्रसंग सांगते. हे प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का आणि या प्रसंगांमध्ये असे का घडले याचा विचार करा. सर्वप्रथम पहिला प्रसंग बघा. केसांवर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते. तुम्ही हा प्रयोग खेळ म्हणून बऱ्याच वेळेला करून बघितला असेल. जर आपण एखादी प्लास्टिकची पट्टी घेतली आपली कंपासमधली किंवा कंगवा आणि तो जर घासला केसांवर आणि मग कागदाच्या कपट्यांकडे नेला तर तो त्यांच्याकडे आकर्षित होतो. त्याचप्रमाणे पॉलिस्टरच्या पडद्याच्या जवळून जर आपण सारखे जाणे येणे केले तर तो पडदा आपल्याकडे आकर्षित होतो आणि आकर्षित होत असताना चरचर असा आवाज देखील येतो. हे असे का घडते याचा विचार तुम्ही कधी केलाय का? आता तिसरा प्रसंग बघा. अंधारात ब्लँकेट जर हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेले तर ठिणगी पडते. कदाचित हा तिसरा प्रयोग किंवा हा तिसरा प्रसंग तुम्ही अनुभवला नसेल, पण पहिल्यांदा सांगितलेले दोन्ही प्रसंग तुम्ही अनुभवले असतील. मग हे असं का घडलं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? आणि याआधी जर केला नसेल तर आत्ता करा. या मागचं कारण आहे स्थितिक विद्युत. स्थितिक विद्युत म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शिकायचे विद्युत प्रभार. आपण आता वरून जी काही उदाहरणं बघितली त्या उदाहरणांवरून आपल्याला काय समजले? ही उदाहरणे म्हणजे आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार असतो त्याची एक लहानशी झलक आहे. म्हणजे आपल्या सभोवतालच्या सर्वच वस्तूंमध्ये जवळपास विद्युत प्रभार असतो. फक्त एवढंच आहे की तो लपलेल्या स्थितीमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला तो जाणवत नाही. अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. आपलं शरीर सुद्धा अतिसूक्ष्म कण म्हणजे पेशींनी बनलेलं आहे. आता विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो. कारण त्या वस्तूंमध्ये दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्याच संख्येने असतात. म्हणजे धनप्रभार जर 8 असतील तर ऋणप्रभारही 8च असं म्हणायचंय मला. आणि मग हे दोन्ही जेव्हा समतोल असतात तेव्हा कोणताच प्रभार उरत नाही, म्हणजे ती वस्तू उदासीन होते. म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही. जर हे दोन्ही प्रभार समतोल नसतील तर वस्तू प्रभारित आहे असे म्हटले जाते. दोन प्रभारित वस्तू जर आपण घेतल्या तर त्या एकमेकांवर कशा परिणाम करत असतील हे आता आपल्याला शिकायचे. तुमच्या स्क्रीनवर काय लिहिलेलं दिसतंय बघा. प्रतिकर्षण. प्रतिकर्षण म्हणजे एकमेकांपासून दूर जाणे, एकमेकांपासून दूर ढकलणे. आणि आकर्षण. आकर्षण म्हणजे एकमेकांकडे ओढल्या जाणे. खाली काहीतरी लिहिलेलं आहे ते आपण वाचू. एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या वस्तू, ज्या वस्तूंवर सारखा प्रभार असतो, धन धन, त्या वस्तू एकमेकांना प्रतिकर्षण, एकमेकांपासून दूर जातात, एकमेकांना दूर करतात. याला आपण प्रतिकर्षण असे म्हणतो. तर विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या वस्तू म्हणजे जर एक वस्तू धनप्रभारित असेल आणि एक वस्तू ऋणप्रभारित असेल तर त्या एकमेकांकडे ओढल्या जातात. याला आपण आकर्षण असे म्हणतो. हे असं खरंच होतंय का यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे. तो कसा ते बघा. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक आकृती दिसत असेल. ही आकृती मी तुमच्या पाठ्यपुस्तकातूनच घेतलेली आहे. स्क्रीनवर जर ती स्पष्ट दिसत नसेल तर तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 51 काढा
त्यावर काय सांगितलंय बघा. ही आकृती तर आहेच, तुम्हाला काय करून बघायचंय ते सांगते. एका काचेच्या कांडीचा टोकाकडील भाग रेशमी कपड्यावर घासा. एक काचेची कांडी घ्यायची आणि त्याचं एक टोक हे रेशमी कापडावर घासायचं. घर्षण क्रियेमुळे थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसरीवर जाईल. त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रभारित होतील. ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा. आता वरील प्रकारचे प्रभारित केलेली काचेची दुसरी कांडी, म्हणजे पुन्हा असंच करायचं आणि दुसरी कांडी तयार करायची. एक कांडी आपण घासली रेशमी कापडावर, ती आपण दोरीने लटकवून ठेवली. आणखी एक कांडी घ्यायची आणि ती सुद्धा रेशमी कापडावर घासायची. आता वरील प्रकारेच प्रभारित केलेली काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा. काय दिसले? दोन्ही कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. यानंतर प्लास्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक लोकरीच्या कापडावर घासा. काय करायला सांगितलंय आता? आता काचेची कांडी नाही, आता प्लास्टिकची कांडी घ्यायला सांगितली आणि ती रेशमी कापडावर नाही तर लोकराच्या कापडावर घासायला सांगितली. आता काय दिसले? दोन्ही कांड्या एकमेकींकडे ओढल्या जातील. आता ही प्लास्टिकची कांडी जर आपण काचेच्या कांडीकडे नेली तर त्या दोन्ही एकमेकांकडे ओढतात. तुम्ही जर पुस्तक बघितलं तर काचेच्या कांडीवर प्लस 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 असं लिहिलेलं आहे आणि प्लास्टिकच्या कांडीवर मायनस मायनस लिहिलेलं आहे. याचा अर्थ काचेची कांडी ही धनप्रभारित आहे. म्हणून एका काचेच्या कांडीजवळ जर आपण दुसरी काचेची कांडी आणली, दोन्ही धनप्रभारित असल्यामुळे त्या एकमेकांना दूर ढकलतात. मात्र काचेच्या कांडीजवळ जर आपण प्लास्टिकची कांडी आणली, आता एक धनप्रभारित आहे आणि दुसरी ऋणप्रभारित आहे, म्हणून त्या एकमेकांकडे ओढतात, आकर्षित होतात. पहिल्या प्रयोगात काय आढळते? एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. याला आपण म्हणतो प्रतिकर्षण. दुसऱ्या प्रयोगातून काय समजते की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. यालाच आकर्षण असे म्हणतात. आता काय दिसतंय बघा लिहिलेलं? एक प्रश्न विचारलेला आहे. विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो? म्हणजे विद्युत प्रभार तयार कसा होतो असं म्हणू आपण सोप्या शब्दांमध्ये. काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात, म्हणजे कोणतीही वस्तू कोणत्याही वस्तूवर घासली आणि प्रभार निर्माण झाला असं होतं का? तर नाही. एखादी विशिष्ट वस्तू जर दुसऱ्या विशिष्ट वस्तूवर घासल्या गेली तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ज्या वस्तूवरून ऋणप्रभारित कण गेले ती धनप्रभारित बनते आणि ज्या वस्तूवर ते गेले ती ऋणप्रभारित बनते. म्हणजे बघा, मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की काचेची कांडी रेशमी कापडावर घासा, तेव्हा काचेच्या कांडीवरचे ऋणप्रभारित कण रेशमी कापडावर गेले, म्हणून रेशमी कापड ऋणप्रभारित झाले आणि काचेची कांडी धनप्रभारित झाली. तर त्यानंतर एक उदाहरण सांगितलं होतं प्लास्टिकच्या कांडीचं. जर आपण प्लास्टिकची कांडी लोकरीवर घासली, लोकरी कपड्यावर, तर त्या लोकरी कपड्यावरील ऋणप्रभारित कण प्लास्टिकच्या कांडीवर येतात आणि म्हणून प्लास्टिकची कांडी ऋणप्रभारित होते तर लोकरी कापड हे धनप्रभारित बनते. अशा प्रकारे काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ज्या वस्तूवरून ऋणप्रभारित कण गेले ती धनप्रभारित बनते आणि ज्या वस्तूवर ते गेले ती ऋणप्रभारित बनते. तुम्हाला थोड्या वेळा आधी जे सांगितलं ते इथे चित्राद्वारे दर्शविले आहे. विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो? बघा, सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात आणि हे कण अंतिमतः अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात. म्हणजे आपण जर खोलात गेलो तर कळतं की सगळ्यात लहान त्यातला जो कण आहे त्याला आपण अणू असं म्हणतो.
अणूच्या संरचनेविषयी तपशील आपण पुढे पाहणार आहोत. आता एवढे माहीत करून घेणे पुरेसे आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग आणि चल असा ऋणप्रभारित भाग असतो. स्थिर म्हणजे जो बदलणार नाही तो, आणि चल म्हणजे जो बदलतो तो. मग आता बदलतो म्हणजे काय? हा ऋणप्रभारित जो भाग आहे ना, तो एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जातो. पण कधी जातो? जर त्या वस्तू एकमेकांवर घर्षण केल्या तर. तुम्हाला आकृतीमध्ये जे दाखवलंय ना, ते जास्त स्पष्ट तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 52 वर दिसेल. बघा, हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. सर्व वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात, म्हणजे त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. तर मग विद्युत प्रभारित कशा बनतात त्या? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूंमधील प्रभारांचे काही कारणांनी संतुलन बिघडते. जसं की बघा, मी मगाशी सांगितलं की काही वस्तू, विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. मग ज्या वस्तूवर ते अतिरिक्त ऋणप्रभारित कण गेले ती ऋणप्रभारित, आणि जिच्यावरून गेले ती धनप्रभारित होते. अशा प्रकारे विद्युत प्रभाराचा उगम होतो. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक तक्ता आखलेला दिसत असेल. काय म्हटलंय बघा, तुम्हाला एक करून बघायचंय. साहित्य दिलेलं आहे: कागद, पॉलिथिन, नायलॉन कापड, सुती कापड आणि रेशमी कापड. हे तुम्हाला इथे लिहिलेलं दिसणार नाही. वर जी रिकामी जागा आहे ना, घासण्यासाठी वापरलेला पदार्थ, तिथे तुम्ही एक एक पदार्थ ठेवून बघायचा. उदाहरणार्थ कागद ठेवला समजा आपण, आणि मग फुगा घासायचा कागदावर, रिफिल घासायची, खोडरबर घासायचा, लाकडी स्केल घासायची, स्टीलचा चमचा घासायचा, तांब्याची पट्टी घासायची, आणि मग कागदाचे तुकडे त्याच्याकडे आकर्षित झाले की नाही ते बघायचं. जर कागदाचे तुकडे त्याकडे आकर्षित झाले तर वस्तू प्रभारित झाली असं म्हणायचं, आणि जर कागदाचे तुकडे त्याच्याकडे आकर्षित झाले नाही तर वस्तू प्रभारित झाली नाही असं म्हणायचं. हा प्रयोग सगळ्यात पहिल्यांदा कागदासोबत करायचा. मग पॉलिथिनच्या कपड्यावर पुन्हा सगळं घासायचं. फुगा घासून बघा, रिफिल घासून बघा, खोडरबर घासून बघा, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, असं क्रमाक्रमाने सगळं साहित्य, म्हणजे सगळ्या वस्तू या साहित्यांवर घासून बघायच्या. आणि मग बघायचं की कागदाचे तुकडे त्याकडे आकर्षित होतात का. कागदाचे तुकडे जर आकर्षित झाले तर वस्तू प्रभारित झाली असं म्हणायचं, आणि जर कागदाचे तुकडे आकर्षित झाले नाही तर ती वस्तू प्रभारित झाली नाही असं आपल्याला निष्कर्ष काढता येतो. आता यानंतर आपल्याला शिकायचंय घर्षण विद्युत. घर्षण विद्युतची व्याख्या अगदी थोडक्यात दिली आहे. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत असे म्हणतात. बघा, हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात, त्यामुळे या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. वस्तूवर ते थोड्या वेळापर्यंत राहतात. स्थितिक विद्युत मधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात, म्हणजे टिकून राहत नाही. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून बघावेत, तर आपल्याला यांचा परिणाम दिसेल. घर्षण विद्युत किंवा स्थितिक विद्युत ही कधी दिसेल? कोरड्या हवेमध्ये, आणि हे परिणाम थोड्या वेळासाठी असतात. ही वस्तू कायमची प्रभारित होत नाही. याला आपण स्थितिक विद्युत असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला आणखी एक प्रयोग करून बघायचे. प्रयोगासाठी लागणारं साहित्य काय आहे बघा. काही स्ट्रॉ, लोकरी कापड, तुम्ही पायमोजा किंवा हातमोजा घेऊ शकता, तुम्ही जे सॉक्स घालतात ना ते, आणि काचेची बाटली. कृती कशी करायची बघा. बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवा, दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्या, काय होते ते पहा. बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा,
आता दुसरा जो स्ट्रॉ आहे ना, तो लोकरी कपड्यावर घासा आणि आता बाटलीवर स्ट्रॉ जवळ न्या. काय होते ते पहा. आता 2 स्ट्रॉ घेऊन त्या एकाच वेळी लोकरी कपड्याने घासा आणि त्यातील एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवा आणि दुसरा तिच्याजवळ न्या. तुम्हाला दिसेल की आपण जर तो दुसरा स्ट्रॉ त्या बाटलीजवळ नेला तर तो गोल 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 फिरायला लागतो. जसं जसं आपण हातातला स्ट्रॉ फिरवतो त्या स्ट्रॉ सोबतच बाटलीवरील स्ट्रॉ सुद्धा फिरायला लागतो. आता वरील सर्व कृती तुम्ही जेव्हा करून बघाल तेव्हा त्याचं निरीक्षण तुम्हाला तक्त्यामध्ये करायचे. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 53 वर एक तक्ता करून दिलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तो दिसतोय, पण जर तुम्हाला तो स्पष्टपणे वाचता येत नसेल तर सांगते. पहिल्यांदा प्रभार नसलेल्या स्ट्रॉजवळ जर प्रभारित स्ट्रॉ नेला तर काय होतं? आकर्षण होतं की प्रतिकर्षण? त्याचा निष्कर्ष तुम्ही सांगायचा. नंतर समान विद्युत प्रभार असणाऱ्या 2 स्ट्रॉ जवळ जर आणल्या तर मग काय होतं तेही सांगायचं. आकर्षण की प्रतिकर्षण? आणि मग प्रभारित स्ट्रॉ व ज्याने घासले ते विद्युत प्रभारित कापड जर आपण जवळ आणले तर मग काय होतं? आकर्षण की प्रतिकर्षण? तेही सांगायचं. विद्युत प्रभारित वस्तू जर प्रभार नसणाऱ्या वस्तूंकडे नेल्या तर त्या एकमेकांना आकर्षित करतात. समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते. म्हणजे धनजवळ जर धन आणलं तर प्रतिकर्षण आणि विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण होते. बघा, विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी मग कोणती कसोटी वापरता येईल? तर प्रतिकर्षणाची. प्रतिकर्षण ही कसोटी विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी वापरतात. म्हणजे जर प्रतिकर्षण झालं तर वस्तू विद्युत प्रभारित आहे असे आपल्याला म्हणता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण स्थितिक विद्युत हे प्रकरण आज पुरतं संपवणार आहोत. यानंतरही आपल्याला आणखी काही गोष्टी बघायच्या आहेत, पण त्या आपण पुढच्या शुक्रवारी बघूयात. तुम्हाला आज मी तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 51, 52 आणि 53 यावरील पूर्ण माहिती समजावून सांगितली. त्यावरील काही तयार केलेल्या स्लाइड्स दाखवल्या. तुम्हाला याचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे. या स्लाइड्सवरची माहिती वाचायची आहे. पाठ्यपुस्तक वाचा आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुमच्या वहीवर नोंद करून ठेवा. सोबतच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायात जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देखील शोधा आणि तेही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहून काढा. पाठांतर करा, वाचा, तर तुम्हाला हे सगळं काही जास्त स्पष्टपणे समजेल. आपण जेव्हा समक्ष भेटू तेव्हा तुम्हाला जी काही अडचण आली आहे ती सोडवण्याचा आपण प्रयत्न